वेलकम टू ऑल इन माय यूट्यूब चॅनल शिक्षण मंत्र। आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 7 मॅथमॅटिक्स इंडायसेस घातांक यातील आपल्याला पुढचा महत्त्वाचा कंटेंट शिकायचा तो म्हणजे स्क्वेअर रूट। यू फाइंड आउट द स्क्वेअर रूट। दिलेल्या संख्येचे आपल्याला वर्गमूळ शोधायचे आहेत। यू नो अबाउट स्क्वेअर। दिलेल्या संख्येचा वर्ग म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, त्याच संख्येने त्याच संख्येला गुणलं त्याला आपण वर्गसंख्या असं म्हणतो। आता जर आपल्याला स्क्वेअर नंबर्स दिले असतील तर त्याचा स्क्वेअर रूट आपल्याला शोधायचा आहे। म्हणजे दिलेल्या संख्येचा जर वर्ग आपल्याला शोधायचा असेल त्याकरता वेगवेगळ्या पायरीनुसार आपल्याला उदाहरणं सोडवता आली पाहिजेत। चला तर आज आपण शिकूया हाऊ यू फाइंड आउट स्क्वेअर रूट। वर्गमूळ शोधायचे कसे। नाव वी लर्न अबाउट द स्क्वेअर रूट ऑफ द 36। आपल्याला 36 या संख्येचे स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ काढायचं आहे। यासाठी आपल्याला प्राईम फॅक्टर मेथड ज्याला म्हणतो मूळ अवयव पद्धत या अवयवीचा आपल्याला वापर करावा लागेल। यू नो अबाउट 36 इज डिव्हिजिबल बाय 2। आपल्याला माहिती आहे की 36 या संख्येला 2 ने भाग जातो। मग 2 ने भागलावं लागेल उत्तर किती येणार? उत्तर येणार आहे 18। मग व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? फर्स्ट स्टेप इज हियर 2 मल्टिप्लाय बाय 18। जर आपण 2 ने 36ला भाग लावलात तर आन्सर येईल 18। 18 उत्तर येणार आहे। म्हणून आपल्याला पहिली पायरी करावी लागेल ती म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 18। नाउ यू हॅव टू लर्न अबाउट द फॅक्टर ऑफ 18। आता आपल्याला 18चे फॅक्टर पाडायचे आहेत, त्यामुळे पहिला जो 2 आहे हा आपल्याला असाच मांडावा लागेल। अँड आफ्टर दॅट इफ यू नो दॅट 18 हॅव द युनिट प्लेस नंबर इज 8। 18च्या एकक स्थानावरती 8 हा अंक आहे, याचा अर्थ यालाही 2 ने भाग लागेल। मग आपण 18ला जर 2 ने भाग लावलात इफ यू डिवाइडिंग दॅट 18 बाय 2 देन व्हॉट इज आन्सर? आन्सर इज 9। देन व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप इज हियर 2 मल्टिप्लाय बाय 9। आपल्याला 18चे फॅक्टर सांगता येईल, 18चे मूळ अवयव सांगता येईल, ते म्हणजे 2 गुणिले 9। नाऊ द 9 इज नॉट अ प्राईम नंबर। 9 पण आपल्याला 9चे पुन्हा फॅक्टर्स पाडावे लागतील, हा प्राईम नंबर नाही आहे। त्यामुळे पहिलेचे 2 टाइम्स आलेले आहेत ते आपल्याला असंच लिहावं लागेल। आणि नाऊ यू फाइंड आउट द फॅक्टर ऑफ 9। 9 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3। 9ला 3ने भाग जात नाही, 2ने भाग जात नाही, पण 3ने भाग जातो। मग 9ला 3ने भाग लावला तर आपल्याला आन्सर सापडणार आहे ते 3 मल्टिप्लाय बाय 3। 3 3 जा 9। म्हणून आपल्याला शेवटची स्टेप सापडेल व्हॉट इज द लास्ट आन्सर? दॅट इज 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3। इट इज अ फॅक्टर ऑफ 36। हे झाले 36चे फॅक्टर्स। आता आपल्याला काय करावं लागेल? वी फाइंड आउट द स्क्वेअर रूट। आपल्याला स्क्वेअर रूट शोधण्यात आपल्याला या चिन्हाचा वापर करावा लागेल। इट इज अ साइन ऑफ स्क्वेअर रूट। स्क्वेअर रूट यू राईट डाऊन इन स्क्वेअर रूट 36। आपल्याला वर्गमुळामध्ये 36 लिहावे लागतील। आणि जेव्हा वर्गमुळात 36 लिहिणार त्यावेळेस आपल्याला या वरच्या प्राईम फॅक्टरचे किंवा वरच्या मूळ अवयवाचे 2 गट करावे लागतील। त्या 2 गटामध्ये द 2 इज कमिंग 2 टाईम अँड 3 इज कमिंग 2 टाईम। 2 हा पण 2 वेळा आलेला आहे, 3 हा पण 2 वेळा आलेला आहे। मग 2 जे गट पडले तर आपल्याला 36चे प्राईम फॅक्टर लिहिताना इकडे 2 एक वेळा लिहून आणि पुढचे पण 3 गटातलं 3 एक वेळा लिहून तर दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, या दोघांचा गुणाकार केला, त्याचं उत्तर येणार आहे 6। म्हणजेच जर आपण अशा पद्धतीने उदाहरणं सोडवली, यू फाइंड आउट अ ग्रुप ऑफ द 2 नंबर्स अँड यू राईट डाऊन वन्स अगेन ऑर 1 टाईम अँड यू फाइंड आउट द मल्टिप्लिकेशन ऑफ द गिवन 2 नंबर। जर आपण या 2 संख्यांचा गुणाकार केला तर उत्तर येणार आहे 6। आणि आपल्याला माहितीच आहे की 6चा स्क्वेअर किती? 6चा स्क्वेअर किती? 36। म्हणून आपल्याला उलटंही सांगता येईल की स्क्वेअर रूट ऑफ 36 ज्याला म्हणतो वर्गमुळामध्ये 36 म्हणजे किती? त्याचं उत्तर येणार आहे 6। अशा पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवता येऊ शकतील। Now you find out the factors of 144. Now you find out द प्राईम फॅक्टर ऑफ 144। आपल्याला 144चे प्राईम फॅक्टर पडायचे आहेत। पहिल्यांदा 144ला 2 ने भाग जातो का? तर निश्चितच जाईल, बिकॉज युनिट प्लेट्स नंबर इज 4। आपल्याला एकक स्थानी 4 अंक आहे। मग 2 ने जर या 144ला भाग लावला त्याचं उत्तर किती येणार आहे? तर आपण 2 ने भागून उत्तर काढलं, इट इज 72। मग आपल्याला पहिलं मल्टिप्लिकेशन करता येईल 2 मल्टिप्लाय बाय 72। जर 2ने भाग लावला तर उत्तर येणार आहे 72, म्हणजे उत्तर येणार आहे 2 मल्टिप्लाय बाय 72। पुन्हा आपल्याला पहिले जे 2 आहे तसेच ठेवावे लागतील आणि आपल्याला 72चे फॅक्टर्स पडावे लागतील। पुन्हा 72ला 2 ने भाग जातो, 72 इज डिव्हिजिबल बाय 2। पण 2 ने जर भाग लावला त्याचा आन्सर येणार आहे 36। जर 36 आन्सर येणार असेल तर उत्तर येणार आहे की 2 मल्टिप्लाय बाय 36। 36च उत्तर येईल, कारण की 2 ने जर डिव्हिजन आपण केलं, भाग लावला, तर उत्तर येणार 36। नाव द नेक्स्ट स्टेप इज यू हॅव टू राईट डाऊन 2 and 2 ॲट द 2 टाईम अँड यू हॅव टू फाइंड द
प्राईम फॅक्टर ऑफ द 36 आपल्याला 36चे प्राईम फॅक्टर काढायचे आहेत. मग 36चे प्राईम फॅक्टर काढताना पुन्हा 2ने भाग जाईल. मग 2ने या 36ला भाग लावला तर उत्तर येणार 18. व्हॉट इज नेक्स्ट स्टेप? नेक्स्ट स्टेप इज 2 मल्टिप्लाय बाय 18 इज द फॅक्टर्स ऑफ 36. आपल्याला हे 36चे फॅक्टर्स इझिली काढलेले दिसून येऊ शकतील. नाव द नेक्स्ट स्टेप इज राईट ऑन 2 2 2 3 टाइम ॲज इट इज. नाव यू फाइंड आउट द फॅक्टर्स ऑफ 18. आपल्याला आता 18चे अवयव पाडायचे आहेत. 18चे अवयव पाडण्यासाठी आपल्याला माहिती आहे की 18ला 2ने भाग जातो. मग 2ने भाग लावला आपण 18ला, त्याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे 9. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? नेक्स्ट स्टेप इज 2 मल्टिप्लाय बाय 9. 2 आणि 9 ह्या दोघांचा गुणाकार 18 येऊ शकेल. नाव द फॅक्टर ऑफ 9 इज ऑल्सो कमिंग. आपल्याला माहिती आहे की 9चे फॅक्टर्स अजून आपल्याला काढता येऊ शकतील. मग आपल्याला पहिले जे 2 4 टाइम्स आलेले आहेत, 4 टाइम्स आलेले आहेत ते तसेच ठेवावे लागतील. आणि मग या 9चे फॅक्टर आपल्याला माहिती, 9ला 2ने भाग जात नाही तर 9ला आपल्याला 3ने भाग लावावा लागेल. 9ला 3ने भाग लावला तर उत्तर येणार आहे 3 मल्टिप्लाय बाय 3. हे झाले 144चे फॅक्टर. आतापर्यंत आपण 144चे फॅक्टर्स पूर्ण शोधले दिसून येऊ शकतील. नाव यू फाइंड आउट द स्क्वेअर रूट ऑफ 144. आपल्याला आता या 144चा स्क्वेअर रूट, ज्याला वर्गमूळ शोधायचं आहे, वर्गमूळ शोधण्यासाठी आपल्याला दिलेल्या फॅक्टर्समध्ये, दिलेल्या संख्येमध्ये गट करणे गरजेचे आहे. गट म्हणजे दोघांचे ग्रुप्स करणे गरजेचे. पहिला 2चा गट आहे म्हणून आपण अगोदर लिहिले 2, पुन्हा 2 2 हा 2 टाईम आलेला आहे म्हणजे आपण पुन्हा गट करून इकडे 2 हा एकदाच लिहिला, आणि पुन्हा 3 हा पण जो आहे तो गट करून आलेला तो पण 3 आपण 1 टाईम लिहिला. म्हणजे 2 2 अँड 3 हे दे आर कमिंग इन अ ग्रुप, ते ग्रुपमध्ये आले दिसून येऊ शकतील. आणि वेन यू मल्टिप्लाइंग 2 2 जा 4 4 3 जा आन्सर इज 12. देन व्हॉट इज आन्सर ऑफ दॅट 144 इज 12. म्हणजे 144 हा कसला वर्ग आहे? उत्तर सांगता येईल 12चा वर्ग आहे. आपल्याला माहिती आहे की 12चा वर्ग 144 आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण उदाहरणं सोडवू शकतो. नाव यू लर्न अबाउट द थर्ड नंबर क्वेश्चन. आपल्याला तिसऱ्या क्वेश्चनचा अभ्यास करायचा आहे. तर नंबर इज 1225. जरी नंबर मोठा असला तरी अजिबात घाबरून जायची गरज नाही आहे. अजिबात आपल्याला मोठं उदाहरण येणार आहे मग उत्तर शोधता कसं याची अजिबात काळजी करण्याची गरज नाही आहे. यू हॅव टू फाइंड आउट द फॅक्टर्स ऑफ दॅट गिवन क्वेश्चन. आपल्याला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधणं गरजेचं आहे, फॅक्टर शोधणं गरजेचं आहे. इफ यू ऑब्झर्व दॅट गिवन एक्झाम्पल दॅट 1225 1225 इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. याला 2ने भाग जात नाही, याला 3ने भाग जात नाही, याला 4ने भाग जात नाही, पण याला 5ने भाग जाईल कारण की याच्या एकक स्थानी 5 अंक आहे. मग या संख्येला 5ने भाग लावलं तर आपल्याला सापडेल की याचं उत्तर, ते उत्तर म्हणजेच इफ यू डिवायडिंग 5 टू दॅट गिवन नंबर देन आन्सर इज हिअर 245. जर आपण या संख्येला 5ने भाग लावून बघितला तुम्ही तर उत्तर येणार आहे 245. मग फर्स्ट स्टेप काय येणार आपली? तर 5 मल्टिप्लाय बाय 245 ही तुम्हाला पहिली पायरी आलेली दिसून येऊ शकेल. फर्स्ट स्टेप ऑफ दॅट गिवन क्वेश्चन. नाव द नेक्स्ट इज राईट ऑन 5 ॲज इट इज. पहिला 5 तुम्हाला असंच लिहावं लागेल. नाव यू फाइंड द फॅक्टर्स ऑफ 245. आपल्याला 245चे फॅक्टर्स शोधावे लागतील. या 245ला देखील नेक्स्ट 5नेच भाग जातो. मग 245ला पुन्हा 5ने भाग लावला. इफ वी डिवायडिंग बाय 245 बाय 5 जर आपण 5ने या 245ला भाग लावला तर व्हॉट इज आन्सर इज हिअर 49. त्याचं उत्तर किती येणार आहे? 49 उत्तर येणार आहे. नाव द नेक्स्ट स्टेप इज राईट ऑन 5 अँड 5 ॲज इट इज. हे 5 आणि 5 असे आपल्याला लिहावे लागतील. अँड नेक्स्ट पॉईंट ऑर नेक्स्ट स्टेप इज दिस 49. यू हॅव टू फाइंड आउट अ फॅक्टर ऑफ 49. आपल्याला 49चे फॅक्टर शोधावे लागतील. 49ला 3ने 2ने 5ने कशानेच भाग जाते म्हणजे 7ने याला भाग जातो. मग 7ने भागला त्याचा आन्सर येणार आहे 7 मल्टिप्लाय बाय 7. आणि हा 7 जो आहे हा प्राईम नंबर आहे, हा मूळ संख्या आहे म्हणून याचे फॅक्टर्स एवढेच येतील. म्हणजे 1225 1225चे फॅक्टर्स किती आले? 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 7. याचा गुणाकार जर केला तर आपल्याला तेवढेच उत्तर आलेलं दिसून येऊ शकेल. मग आपल्याला त्याचं वर्गमूळ शोधायचं आहे. 1225चं वर्गमुळात आपण लिहिलं अंडर रूट ऑफ 1225. वर्गमूळ शोधताना आपल्याला वरील प्राईम फॅक्टरचे गट करणं गरजेचं आहे. इकडे 5चा तुम्हाला एक गट दिसतो राईट ऑन 5 ओनली 1 टाईम. आपण एकदाच 5 लिहिला तो. दुसऱ्यांदा आपल्याला 7चा गट दिसतो या ठिकाणी. तो 7चा गट जो आहे, गट म्हणजे दोन वेळा नंबर येणं गरजेचं आहे. तो आपण 7 या ठिकाणी 1 टाईम लिहिला. आणि इफ यू
मल्टिप्लाइंग दिस बोथ नंबर, जर आपण या दोन संख्याचा गुणाकार केला तर व्हॉट इज आन्सर 5 7 आन्सर इज 35 आणि 35 हा या 1225 1225चा स्क्वेअर रूट आपल्याला शोधलेला दिसून येऊ शकतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या विविध एक्झाम्पल्स आपण अशा या पद्धतीने त्या दिलेल्या नंबरचा स्क्वेअर रूट शोधता येऊ शकेल. आणि स्क्वेअर रूट शोधताना तुम्हाला ह्या जर पायऱ्या व्यवस्थित समजल्या, प्राईम फॅक्टर काढता आले व्यवस्थित, तर उदाहरण सोडायला अगदी सोपे जातील. चला तर आज आपण काय शिकलो. टुडे वी लर्न अबाउट द स्क्वेअर रूट ऑफ द गिवन नंबर्स. दिलेल्या संख्येचे आपल्याला स्क्वेअर रूट कसे शोधायचे, वर्गमूळ कसे शोधायचे याबद्दलची आज आपण माहिती मिळवली. याकरता दिलेल्या पायऱ्या व्यवस्थितरित्या अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे. यू फाइंड आउट द प्राईम फॅक्टर, त्याचे प्राईम फॅक्टर पाडून उत्तर शोधणं खूप गरजेचं आहे. चला तर आज आपण बघूया टुडेज होमवर्क. आपल्याला आजचा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला दिलेले उदाहरणं सोडवायचे. सॉल्व फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ द फॉलोविंग नंबर्स. खालील संख्यांचे आपल्याला वर्गमूळ काढायचे आहेत. फर्स्ट नंबर इज 81, नेक्स्ट इज 225, नेक्स्ट इज 484, 900 अँड 2025. या 5 संख्यांचे आपल्याला स्क्वेअर रूट शोधायचे आहेत. यासाठी आपल्याला ज्या पायऱ्या आपण या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत त्याचाच वापर करून आपल्याला हे उदाहरणं सोडवायची आहेत. अँड नाव द लास्ट अँड बेस्ट होमवर्क दॅट इज सॉल्व प्रॅक्टिस सेट 30. आपल्याला सराव संच 30 सोडवायचा आहे आणि सराव संच 30 मध्ये देखील हे जे उदाहरणं दिलेली आहेत ती याच पद्धतीने आपल्याला सोडवायची आहेत. असेच नवनवीन उदाहरणं सोडवा आणि गणिताचा निश्चित आनंद घ्या. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.